नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे, 7च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 27 संख्यांची सरासरी किती? तर सूत्र आहे संख्या गुणिला विचारलेली संख्या अधिक 1/2. मग संख्या कोणती? तर संख्या म्हणजे ही किती आहे? संख्या आहे 7. विचारलेली संख्या आहे 27 अधिक 1/2 बरोबर 7 गुणिला 27 आणि 1 28/2. आता या दोननी 7 गुणिला 28/2, 2नी 28ला भाग जातो, 14चा भाग बसतो आणि 14 गुणिला 7, 14 7 98. ठीक आहे. तर सरासरी किती आली? 98. बघूया पुढील गणित. 4137 भागीला 1.75 बरोबर 2364. तर 41.37 बरोबर भागीला 17.5 किती? तर या ठिकाणी 41.37 छेद 17.5. आता इथे अंश आणि छेद यामध्ये एकूण दशांश संख्या जेवढी आहे त्यांची बेरीज करा. अंशामध्ये एकूण दशांश आहेत 2 आणि छेदामध्ये आहेत 1. तर एकूण दशांश किती झाले? 3. मग या गणिताचं जे उत्तर इथे दिलेलं आहे 2364, हे उत्तर आपण एकदा लिहून घेऊया. 2364. आता वर अंशामध्ये 2 दशांश आणि छेदामध्ये 1 दशांश, एकूण बेरीज 3. तर उत्तरामध्ये 3 दशांश डावीकडे सरका, 3 घरं डावीकडे सरका आणि इथे दशांश द्या. म्हणजे उत्तर येईल आपलं 2.364. 125 मिलीमीटर बरोबर किती मीटर? बघा आपण टेबल मागे घेतला होता. मध्यभागी मीटर, लिटर आणि ग्रॅम असा आहे. त्यानंतर इकडे आहे डेसी, त्यानंतर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. सध्या आपल्याला यांचंच काम आहे. बाकी डाव्या बाजूला किलोमीटर, हेक्टोमीटर आणि डेकामीटर एवढं असते. तर संख्या आपल्याला दिलेली आहे 125. कशामध्ये दिलेली आहे? मिलीमीटर मध्ये. मग मिलीमीटरच्या खाली 125 ठेवा. आपल्याला काढायचं कशामध्ये? मीटर. इकडे आहे मीटर. म्हणजे आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचं आहे. मग उजवीकडून डावीकडे येत असताना आपल्याला त्या संख्येने भागावं लागणार. ठीक आहे. मग मिलीमीटर पासून जर आपण मीटर पर्यंत गेलो तर मिलीमीटरच्या खाली 1 0, सेंटीमीटरच्या खाली 1, डेसीच्या खाली 1 आणि इथे 1. म्हणजे एकूण 1000. ठीक आहे. बघा आता 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर होते. मग आपल्याला हे मिलीमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी त्याला 1000ने भागावं लागेल. म्हणजे 125 छेद डावीकडे येताना भागायचं आणि उजवीकडे जाताना गुणायचं छेद 1000. तर 3 घरं सरकल्यानंतर इथे आपल्याला उत्तर येईल 0.125. बघा आता इथे 125 आहे. तर आपल्याला जर सेंटीमीटर मध्ये काढायचं असेल तर 1 घर सरका म्हणजे इथे 12.5 होईल. डेसी मध्ये येताना आणखी 2 घर सरका म्हणजे इथे 1.25 असं होईल. आणि मीटर मध्ये येताना आणखी 1 घर सरका म्हणजे इथे 0.125. हे डावीकडे येताना दशांश डावीकडे द्यायचे म्हणजे भागायचं आणि उजवीकडे जाताना गुणायचं. समजा आपल्याला आता 1 मीटर आहे आणि ही 1 मीटरची किंमत डेसी मध्ये काढायची असल्यास बघा 1 मीटर बरोबर किती डेसी? तर 1 मीटर आणि उजवीकडे जाताना आपल्याला काय करायचं? त्याला गुणायचं. मग 1 मीटर म्हणजे 10 डेसी आणि हेच डेसीचं मीटरमध्ये करताना आपल्याला त्याला 10ने भागायचं. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची एकूण संख्या किती? बघा या प्रकारचं एक गणित आपण यापूर्वी घेतलेलं आहे. 3 आणि 5 यांचे गुणिते म्हणजे यांचा गुणाकार करा. 3 गुणिला 5 15. मग गुणिते म्हणजे 15च्या पटीतील आणि तेही 100 पर्यंत. 15च्या पटीत असणाऱ्या संख्या म्हणजे 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सक 90. आता 15 साती 105 येतात, परंतु आपल्याला काय करायचे? 100 पर्यंतच. पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची एकूण संख्या म्हणजे ही संख्या यामध्ये येणार नाही. संख्या एकूण किती आल्या? तर 1 2 3 4 5 आणि 6 एकूण
संख्यांची संख्या आहे 6. सोबतच्या त्रिकोणातील कोणांची मापे किती? आता या सर्व कोणाची आपण एकदा बेरीज करूया. म्हणजे इथे x अधिक 5 अधिक x अधिक 10 अधिक 2x अधिक 5 आणि यांची बेरीज असते 180. आता इथे हे x आणि x होतात 2x आणि 2x एकूण होतात 4x अधिक हे 5 आणि 10 15 आणि 5 20 म्हणजे 4x अधिक 20 बरोबर आपल्याला मिळेल इथे 180. आता ही 20 उजव्या बाजूला गेले तर वजा होतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4x बरोबर 180 वजा 20. मग 180 मधून 20 गेले उरले किती? 160. आता 4x बरोबर 160. मग हे x ला 4 गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये येतील. म्हणजे 4 ने 16 भाग जातो. 4 चूक 16. म्हणजे आता x ची किंमत किती आली? 40. ठीक आहे. आता आपल्याला कोण काढायचे? कोणकोणत्या संख्या आहेत? पहिली आहे x अधिक 5. आता या ठिकाणी जर आपण 40 ठेवले तर 40 आणि 5 होतात 45. त्यानंतर दुसरी आहे x अधिक 10. x अधिक 10. x ची किंमत आहे 40. 40 आणि 10 होतात 50. त्यानंतर तिसरी आहे 2x अधिक 5. 2x अधिक 5. x ची किंमत आहे 40. 40 गुणिले 2 80. 80 आणि 5 85. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 45, 50 आणि 85. 45, 50, 85 पर्याय सी. धन्यवाद.